इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा भाग बघायला मिळतोय, ज्यामध्ये आता आपल्याला बघायला मिळतं की सत्य आणि मंजूने ठरवलेलं असतं की आत्याबाई आणि आर्यन यांच्यामध्ये काय चाललंय ते जाणून घ्यायचं. त्याचमुळे आर्यनला आणि आत्याबाईला जन्माची अद्दल घडवायचं या दोघांनी ठरवलेलं असतं. आता मंजूने सर्वांसाठीच आमरस केलेला असतो. सर्वजण खूप आनंदाने खूप कौतुकाने आमरस खात असतात. तेव्हा आत्याबाईचा मोह काही आवरत नाही. ती पुन्हा एकदा आमरस मागून घेते. इवन तिने आर्यनला दिलेला सुद्धा आमरस खाल्लेला असतो. आता मंजूने आर्यनला सुद्धा आणि आत्याबाईला सुद्धा आमरस खायला भाग पाडलेलं असतं. आता आमरस खाल्ल्यानंतर दोघंही आपापल्या खोलीत जातात. आत्याबाईशी बोलायला आता मम्मी साहेब गेलेले असतात, पण आत्याबाई तिथं जरा वाढवून चाढवून सांगत असतात अवॉर्डचं वगैरे. आणि अचानक आत्याबाईचा गेम खल्लास होतो. आत्याबाईच्या पोटात गुडगुडू व्हायला लागतं. आता आत्याबाईला काही दम निघत नाही. आत्याबाई बोलणं तसंच ठेवून पटकन पळ काढतात. इकडे आर्यनला सुद्धा पोटात दुखायला लागलेलं असतं. त्याला देखील कंट्रोल होत नसतं. मंजूशी बोलता बोलता आर्यन एक अर्जंट काम आहे आलोच म्हणून निघून गेलेला असतो. आता इकडं आर्यनची पूर्ण हालत खराब झालेली असते. तो पूर्ण पेकाळून गेलेला आपल्याला बघायला मिळतो. ही सगळी कमाल असते सत्य आणि मंजूने केलेल्या आमरसाची. तर इकडे आता मंजू आणि सत्या किचनमध्ये बोलत असतात, कारण त्यांना खूप हसू येत असतं की आपण आर्यनची आणि आत्याबाईची चांगलीच वाट लावलेली आहे. तेवढ्यात आर्यन आल्याचं मंजूला जाणवतं. लगेचच मंजू सत्याला म्हणते जा लप लवकर. आता सत्या किचनच्या तिथेच लपलेला असतो. आर्यन येतो तेव्हा मंजू म्हणते काय हे आर्यन, असं काही काम होतं रे अर्जंट की तू लगेच निघून गेलास? त्यावेळेस आर्यन म्हणतो ते सोडा ना, जाऊ देत, तुम्ही अजून कामच करताय का? झाली नाहीत का तुमची कामं? त्यावेळेस मंजू म्हणते नाही होतं चालेल. आता आर्यनला मंजूसोबत वेळ घालवायचा असतो. तिच्यासोबत फिरायचं असतं, गप्पा मारायच्या असतात. पण सत्य आणि मंजूने आर्यनची अशी वाट लावली की त्याला मंजूसमोर उभाही राहता येत नाही आहे. 2 मिनिट उभा राहिला की आलोच, अर्जंट काम आहे असं म्हणून आर्यनला पळून जावं लागत आहे. आता इकडे आत्याबाईंची सुद्धा परिस्थिती अशीच झालेली आहे. आता खरंच सत्य आणि मंजूचं हसून हसून पोट दुखतंय आत्याबाई आणि आर्यनची झालेली अवस्था बघून. खरं तर त्यांच्या अवस्थेला सत्य आणि मंजू जबाबदार आहेत, पण आर्यनने सत्य आणि मंजूला जेवढा त्रास दिला त्यासमोर हा त्रास काहीच नाही आहे. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार? आर्यनला समजणार का की ही सगळी त्याची जी अवस्था झाली आहे ती मंजूने केली? आणि जर का हे समजलं तर आर्यन मंजूसोबत कसा वागेल? तो तिला माफ करेल का तिला शिक्षा देईल? हे सगळं पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू, आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.